ओझरच्या प्रवासात मी जास्त काही शूटिंग करता आलं नाही मला, कारण मला रस्ता उरकायचा होता. जास्त शूटिंग न करताच जेवढे केले तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया. ते म्हणतात ना, एकदा एक रस्ता चुकला की फिरून फिरून जावं लागतं. तसं झालं, एक रस्ता चुकला, अख्खी रांजणगाव MIDC फिरायला लागली मला. असं आता संपत आलाय, मेन रोडला जागीन मी. बघूया आता चालायचे म्हणजे चालू लागलं. इथंच माझा दिवस जायला लागला. आज सुद्धा आराम करायचा नाही, कारण की आज पण आपल्याला जायचं आहे लवकर. आणि इथं राहण्याची सोय नाही, बारीक बारीक वस्त्या आहेत. वस्त्यावर राहण्याची अशी सोय नाही, आणि त्यामुळं आपल्याला ना इथं आता नारायणगाव आहे, नारायणगावमध्ये जावं लागेल. मी आलो आता 27 किलोमीटर आलो असेल, आणि आता 20 किलोमीटर राहिले नारायणगाव. 20 किलोमीटर आहे, तिथनं 10-12 किलोमीटर आहे ओझर. मग आजचं लक्ष आहे नारायणगाव. आज संध्याकाळी नारायणगावात आपला होईल. तुम्हाला दिसते बघा बघा, रोड समसम, एखाद वाहन येते नाही तर सगळा रोड समसम आहे. का कुणाष्टक माहीत नाही. आत्ता 1:30-2 वाजल्यापासून रस्ता सगळा समसम झालेला आहे. असाच रोड समसम होतोय 1:30-2 वाजल्यापासून, काही कळत नाही. यातून आपल्याला जाणवते बिबट्याची भीती. 2 वाजल्यापासून आता सकाळपासून भरपूर होते वाहन. आता बरोबर 2 वाजले, वाहन कमी झाले, माणूसही दिसत नाही. आता आपण जंगलाच्या ह्याच्यात चाललो. 10 किलोमीटर राहिले. लय पाय दुखतात, न थांबल्यामुळं पाय लय दुखतात. 10 किलोमीटर राहिले फक्त नारायणगाव. आजचा मुक्काम नसतो, आणि तिथून 10-11 किलोमीटर ओझरचा गणपती. आज ओझरला निघालो आहे सकाळचं. आज इथून 8 किलोमीटर सांगितले. बघूया. आणि आज काय आंघोळ वगैरे नाही, व्यायाम पण केलेला नाही, तसंच चाललेलं आहे. बघूया. पुढं आहे एक कॅनॉल आहे, पाणी असेल तर आपण तिथं आंघोळ करायला. बघूया, कॅनॉलला पाणी असलं तर आपण तिथं आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊन मग जायचं पुढं. चालते, भेटूया मग पुढील प्रवासात.